नाथ जयनाथ श्री सद्गुरु देवी निजानंदी ताई महाराज की जय. श्रोते हो नमस्कार. आपण श्री सद्गुरु ताई महाराजांचं जीवनचरित्र पाहत आहोत. गेल्या 3ऱ्या भागात आपण पाहिलं की माधवनाथ महाराजांनी ताईबाबांना उपदेश दिला आणि त्यांच्यावर गुरुकृपा झाली. माधवनाथ महाराजांच्या भेटीनंतर सद्गुरु ताई महाराज या आपल्या आई आणि आत्तेसोबत घरी आल्या. पण नंतर त्या लीलेचे रूपांतर निजानंदीमध्ये श्री गुरु कृपेमुळे झाले. ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंविषयी म्हटलेच आहे, सद्गुरु सारिखा सीता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. खरोखर निजानंदीचे भाग्य की त्यांच्यावर अशी सद्गुरु कृपा झाली. सद्गुरूच देवांचे प्रतिनिधी असतात. जीवाला शिवाकडे नेण्याचे काम तेच करतात. अंधारातून तेच प्रकाश दाखवितात. निजानंदींचे जन्मोजन्मीचे भाग्य की त्यांना सद्गुरू माधवनाथ महाराजांसारखे सद्गुरू लाभले. त्यामुळेच निजानंदींच्या वर्तनात खूप फरक पडला. हो येता जाता उठुनी बसता कार्य करिता या ओवीत सांगितल्याप्रमाणे सद्गुरू कृपेत न्हाऊन निघालेली निजानंदी उठता बसता भगवंताचे नामस्मरण करायची. घराच्या एखाद्या कोपऱ्यात पद्मासन लावून नामस्मरण करायची. त्यांची ही स्थिती पाहून त्यांच्या मातोश्रींना आश्चर्य वाटायचे व त्या ते आश्चर्य सांगून सखूबाईंना सांगायच्या. सखूबाई म्हणायच्या की अगं ही सद्गुरू कृपा आहे, त्यामुळे ही मुलगी संसारात न पडता मोठी ईश्वरभक्त होणार. हे ऐकून रखुमाबाई विचारमग्न व्हायच्या. पुढे काय होईल कसे होईल याबद्दल त्या काळजीत असायच्या. कारण 2 मुलांपैकी एक मुलगा मुदतीच्या तापाने म्हणजेच विषम ज्वराने आजारी पडला आणि तो पण मातेस दुःख साखरी लोटून परलोकी गेला. शेवटी आईचेच हृदय जे आनंदातही रडते तर ते दुःखाने तर विदीर्ण होते. त्या दुःखाचे वर्णन काय करावे. मातेच्या दुःखाला सीमा राहिली नाही. त्या अगदी वेड्यासारख्या करायला लागल्या, सारख्या शोक करू लागल्या. सखूबाई आल्या की लीलेने आईस मिठी मारावी, आईचे डोळे पुसावे, तिचे सांत्वन करीत म्हणावे, आई तू म्हणते ना देव पाठीराखा आहे, तो वाली आहे, तर मग देवाला आवडली ती फळे तुला दिली, त्याला ती आवडलीत म्हणून परतही घेतली. आई कोण कुठून आला आणि कुठे गेला सर्व काही ठिकाणीच आहे बघ. मायाजाळ अनिवार्य आहे, तेच दुःख सुख दाखविते. पण हे सारं लटकच. आई हाक मार्ग त्या देवास, जन्म सफल करायचा आहे ना, मग देवाचं नाव घे, तो काही करत नाही. ही माया आहे, हे भोग आहेत. असं बोलून लीला आईचं नेहमी सांत्वन करायची. पुढे मात्र सद्गुरू ताई महाराजांना लग्नासाठी अनेक स्थळं येऊ लागलीत. त्याविषयी आपण बघूया. प्रभुदासींचे वय आता 7 वर्षाचे झाले. चालीरीतीप्रमाणे मुली स्थळ येऊ लागली. पाहण्यास आले की मुलीने लोकांना म्हणावे, आपण आलात, फार चांगले झाले. तुम्ही सर्वांनी भगवंताचे नाम घ्यावे. भगवंत हाच मानव जीवाचा नेता आहे. नामस्मरण हे शांती समाधान सुख नामात आहे. हे ऐकले की ते लोक विचारात पडत आणि मनात म्हणत की ही मुलगी इतक्या लहान वयात नामात रंगलेली दिसते. सर्वांना हेच सांगते, ही मुलगी पुढे संसार करणे शक्य दिसत नाही. आणि जेव्हा जेव्हा पाहण्यास्थळ येत तेव्हा मुलीचे हेच बोलणे. तेव्हा मुलीच्या आत्या सखूबाई यांना लोक विचारत, बाई ही मुलगी नेहमी नामस्मरणाच्याच गोष्टी करते, हे कसं काय. तेव्हा सखूबाई आलेल्या लोकांना सांगत, या घुले घराण्यात पहिल्यापासूनच ईश्वर भक्तीचा नाद आहे. वडील माणसाचे बोलणे वागणे पाहून या मुलीस पण तेच वळण लागले. हे ऐकून लोकांनी निघून जावे. आता मात्र ताईबाबांचे 8वे वर्ष लागले. स्थळी येतच होती. रखुमाबाईंना काहीच सुचत नव्हते. कारण त्यांचे गुरु केडगावचे श्री नारायण महाराज यांनी मुलगी 6 महिन्याची असतानाच भविष्य सांगितले होते. तुमचा उद्धार करण्यास जन्माला आली आहे ही मुलगी. हे गुरुचे शब्द त्यांना आठवत होते. पण भाऊबंद इतर लोक रखुमाबाईंना फार बोलायचे.
त्यावेळी त्यांनी गप्प बसावे. शेवटी जुन्नरचे एक स्थळ ठरले. 15 दिवसांनी साखरपुडाही ठरला. तेव्हा सखूबाई म्हणाल्या, मुलीचे गुरु श्री माधवनाथ महाराज यांनी मला तुझ्या देखत बजावून सांगितलं की हिचे लग्न करू नकोस. सखूबाईंचा संत वाक्यांवर पूर्ण विश्वास होता. त्या पुढे म्हणाल्या, वहिनी, संत महात्म्यांचे भविष्य खोटे होणार नाही. तुम्ही काळजी करू नका. पाठी राखा, श्री गुरुमाऊली आणि भगवंत आहेच की. मात्र पुढे 15 दिवसांनी जुन्नरचे लोक साखरपुड्यास येणार. तोच जो मुलगा ठरला होता त्याचे एकाएकी डोके फिरले आणि तो भ्रमिष्ट झाला. त्यामुळे तो साखरपुडा रहित झाला. जी जी स्थळे पाहण्यास येत त्यांच्यावर काहीतरी विघ्न येत असे. त्यामुळे पुढे प्रभुदासी निजानंदी शाळेत जाऊ लागल्या, पण त्यांचे अभ्यासात लक्ष नसायचे. शाळेत कुठेही एकांतात बसून नामस्मरण करायच्या आणि शिक्षक लोक म्हणायचे, ही मुलगी अशी काय वेड्यासारखी इतर मुलींपासून बाजूस राहते, अभ्यासात लक्ष नाही, सारखे भगवान भगवान. पण मात्र ती शिक्षक मंडळी हेही कबूल करायचे की मुलगी अत्यंत शांत वृत्तीची आहे आणि मधुर अति गोड बोलणारी. त्यामुळे शाळेत ही सगळ्यांची आवडती आहे. सगळेजण हिच्यावर फार प्रेम करतात. अशा पद्धतीने आपण ह्या भागात पाहिले की प्रभुदासींचे लग्नही इथे टळले आणि त्या शाळेत जाऊ लागल्या. पुढील भाग येईपर्यंत नमस्कार. श्रीनाथ जैन.